अनुभवाशी नात बोलीवर हाडी सांगते महानुभावाशी नात कवलातल्या दुःखाला. आता घरात 6 जण आहेत, 6 जण जर मोबाईल घेऊन बसत असतील तर तुमचं अनुकरण घेऊन ते पुस्तक घेऊन कसं बसतील? तुमच्या 6 पैकी 6 जण जर पुस्तक घेऊन बसले तर घरातली लहान मुलं पण फुलेंची मालिका सुरू आहे. त्यानंतर आधी राजा संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांवर मालिका होत्या, बाबासाहेबांवर मालिका होती. तर मग या मालिकांमधून काही प्रसंग खरे खोटे असू शकतात, पण त्यातून आपली घरामध्ये. मी गौरव देशमुख. आता आपण वाशिम जिल्ह्यात आपले आहोत. आता वाशिम जिल्ह्याला बरेच वेळेस आपण काय म्हणतो, मागासलेला जिल्हा आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या इकडे कवी नसतात किंवा आपल्या इकडे एखादी व्याख्याती नाहीत. अशा बरेचदा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा स्टुडंट्स म्हणून एक किंवा म्हणून चर्चा चालतात. पण सध्या आपल्यासोबत जे अनिकेतजी देशमुख आहेत, त्यांचे तुम्ही मागे फक्त अवॉर्ड बघू शकता. त्या अवॉर्ड तुम्ही समजू शकता की त्यांनी किती कविता केल्या असतील, किती व्याख्याने त्यांनी केली असतील, आणि तेच त्यांनी हे त्यांचे अवॉर्ड्स तुम्ही बघतूनच समजू शकता की ते किती मोठे व्यक्ती आहेत. तर त्यांचं आपल्या चॅनलवर आपण त्याचं स्वागत करूया. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुमची सुरुवात कशी झाली त्याबद्दल थोडं सांगा. मुळात तुम्ही जे म्हटले की बाबा मोठे व्यक्ती, असं काही नाही. आपली सध्या एक सुरुवातच आहे सध्या, असं आपण समजतो. मुळात प्रत्येकाची जी सुरुवात असते ती आपल्या कॉलेज जीवनापासून, शाळा स्तरावरून असते. आता माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. सध्या तर आपल्याला माहित आहे जिल्हा परिषदच्या शाळेबद्दल पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सध्या हे आहे. पण आमचं आधीचं तेव्हाच एवढं कॉन्व्हेंटचं वगैरे फॅट नव्हतं. गावातली जी जिल्हा परिषदची शाळा होती तिथूनच शिक्षण झालं. योगायोगानं शाळा खूप चांगली होती. आता जरी मी आज वाशिमला सेटल असलो तरी माझं मूळ गाव गोपालखेड आहे. तालुका जिल्हा अकोला. अकोट रोडवरचं एक पूर्णेकाठी वसलेलं एक सुंदर असं छोटस खेडगाव आहे. 7वी पर्यंतचं शिक्षण तिथंच झालं. परंतु त्या वेळेस सुद्धा शाळेमध्ये जे शिक्षक होते ते वेगवेगळे ऍक्टिव्हिटी, वेगवेगळे प्रोग्राम राबवायचे, वेगवेगळे घ्यायचे. मग त्यामध्ये आपण हिरिरीने सहभाग घ्यायचो. त्यानंतर मग पुढील शिक्षणासाठी गांधीग्रामला महात्मा गांधी विद्यालय तिथं गेलो. आणि असं करता करता मग कॉलेज लाईफ म्हणून अकोल्याचं जे नावाजलेलं आपण महाविद्यालय म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सुरू केलेलं, जे बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी त्या कॉलेजचं एक खूप मोठं योगदान आहे. अशा शिवाजी महाविद्यालयात ऍडमिशन घेतली. परंतु थोडी तत्कालीन परिस्थिती म्हणा किंवा तेव्हा, आता जेवढे काही हे आपल्याला मार्ग अवेलेबल आहे सध्या, आता हे यायचं टेक्निकल युग आहे सगळं, आणि मोबाईलमुळे सगळं काही कळते. तर आपण त्या काळात एवढी माहिती मिळत नव्हती, आणि तेव्हा डीएड ची खूप क्रेज होती. मग प्रत्येक मध्यमवर्गीय मुलाचं, आपण तुमच्यासारखं मध्यमवर्गीय कुटुंबात प्रत्येकाचं एक स्वप्न वेगवेगळं जरी असलं, मग घरच्या काही अडचणींमुळे म्हणा एक शॉर्टकट पर्याय आणि नोकरीची हमखास गॅरंटी म्हणून डीएड कडे पाहिलं जायचं. आणि योगायोगानं सगळं गुणवत्तेवर होतं. 12वीला पर्सेंटेज चांगलं होतं, कॉलेजमधून चांगल्या मार्कांनी पास झालो होतो, आणि गव्हर्नमेंट कोट्यातून डीएड ला नंबर लागला. तशी सुरुवातीला इच्छा वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरकीकडे जाण्याची होती. म्हणजे आधीपासूनच जे आपलं स्वप्न असते, कोणाला विचारले काय व्हायचं, डॉक्टर व्हायचं असा एक विषय होता म्हणा. पण नंतर मग डीएड कडे वळ लागलो, आणि तेव्हा डीएड ची जी हे याद्या लागायच्या त्या एवढ्या हाय गेल्या की आपल्याला शक्य असूनही जवळचं आपण विदर्भात लागू शकलो नाही. म्हणजे जवळपास 79% असूनही समजा आपल्याला तिथं जाता आलं नाही. आणि योगायोग असा म्हणा, एक जीवनाला कलाटणी देणारा क्षण. पुण्याच्या राऊंडला जेव्हा गेलो तेव्हा आजपर्यंत मामाचं गाव, आत्याचं गाव, अकोला, अमरावती जर सोडलं तर आपण घराच्या बाहेर जास्त लांब गेलो नव्हतो. आणि मनात काय आलं तर पुण्याच्या राऊंड मध्ये मी डायरेक्ट डीएड ला कॉलेज निवडताना कोकणातलं कॉलेज निवडलं, कणकवलीचं. म्हणजे 2005 साली, 2005 ला 12वी झाली आणि ऑक्टोबर मध्ये डीएडचे राऊंड झाले. तर SM हायस्कूल कणकवली इथं डीएड ला गेलो. आणि डीएड ला गेल्यानंतर मग एक साहित्याचा प्रवाह म्हणा, आणि सगळ्या महाराष्ट्रातून आलेले मुलं होते. आणि तेव्हाच डीएड खरंच माणसाच्या जीवाला कलाटणी देणार होतं. आणि तिथून मग हे लिखाण वगैरे वाढत गेलं, आणि हा प्रवाह सुरू झाला. ना अशातच मग 2014ला हे पहिलं पुस्तक आलं, पाऊल खुणा नावाचं. त्यांचं पुस्तक तुम्ही बघू शकता, पाऊल खुणा नावाचं पुस्तक आहे. आणि सर्व इथं काव्य संग्रह आहे. काव्य संग्रह आहे. तुम्हीच पूर्ण ह्या कविता, म्हणजे कशा एक कल्पना आपण विचार करतो, आता कधी कसं असते, आता आपण बसतो, माणूस एकटा बसतो, आता एक कविता कशा येतात मनात आणि कशा आपण तयार करतो याबद्दल पुढे सांगा. आता प्रत्येकाची सुरुवात एक कवी म्हणून असा, आपण जगात एकमेव असं क्षेत्र आहे की याची कुठं ट्युशन लावता येत नाही. तुम्हाला संगीत असन, तबला शिकायचा असन, इंग्लिश बोलता कसं यावं याच्यासाठी, पण ही एक गॉड गिफ्टेड देणगीच म्हणूया आपण. की ही असं काही नाही की एखादा आई वडील एखाद्याचे साहित्यिक म्हणून त्यांचा मुलगा फिक्स होणारच असं नाहीये.
तर कविता कशी लिहावी हे सांगण्या इतका तर मी मोठा नाही, पण सुरुवात एक सांगतो की सुरुवातीपासून आपण शाळेमध्ये संचलन असन, एखाद्या कार्यक्रमाचं, सांस्कृतिक कार्यक्रमाचं निवेदन असन, सूत्रसंचालन असेल, थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त जे आपण भाषण वगैरे देतोय, यातून जे स्टेज करेज आहे ते स्टेज करेज वाढत आलं. आणि नंतर नंतर आपला परीघ जसा वाढत जातो, आपण जसं भोवतालच्या विश्वामध्ये आपण वावरायला लागतो, फिरायला लागतो, तेव्हा तेव्हा सभोवती जे दुःख असतील, आनंद असेल, घडणाऱ्या घटना असतील, हे आपलं जे एक संवेदनशील मन असतं, त्या मनाला त्या जाणवतात, भेटतात. अरे याबद्दल आपण व्यक्त झालं पाहिजे, आपण काहीतरी मांडलं पाहिजे. आणि ही भावना जेव्हा मनामध्ये एक चांगल्या पद्धतीने यायला लागते की चला आपण काहीतरी, तेव्हा ते विचार आपण कागदावर उमटवण्याचा प्रयत्न करतो आणि नकळत मग त्याला कवितेचं रूप येऊन जातं. असं करता करता लिखाण सुरू होतं आणि तेव्हा लिहायचो, पेपरला छापून यायचं. त्या काळामध्ये एखादी कविता पेपरला आली की खूप मोठा आनंद व्हायचा, आभाळाला हात टेकल्यासारखा. पण मग बऱ्याच दिवसानंतर 7-8 वर्षात काही कविता झाल्या, तर बऱ्याचशा मित्रांचं म्हणणं होतं की याचा एक संग्रह कर. तर मग संकेत प्रकाशन तर्फे हे पाऊल खुणा नावाचं एक पहिलं पुस्तक आलं. तर हे पाऊल खुणा नावाचं पुस्तक आहे, तुम्ही पण घेऊ शकता आणि वाचू शकता. यांच्या कविता पूर्ण इथे यामध्ये आहेत. तर आता मला अजून 2014 साली आलेलं पुस्तक, म्हणजे जवळपास आता 12 वर्ष झाली त्याला. 12 वर्ष झाली जवळपास. तर आता मला विचारायचं होतं, व्याख्यानाचं असते आपलं, तर असे बरेचसे विद्यार्थी असतात समजा, तर त्यांना स्टेज डेअरिंग करायचं म्हणजे त्यांना बोलायचं असते. आता बरेच मी पण आहे की जरा मला, आणि मी स्टेज डेअरिंग येत नव्हतं मला, गेलं तर हातपाय हलायचे, म्हणजे बोलता येत नव्हतं. एक शब्द बोलायला गेला तर दुसरा शब्द यायचा. तर त्याबद्दल थोडं सांगा ना की एखाद्या म्हणजे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, थोडीशी स्टार्टिंग वगैरे. मुळात कसं आहे, मनामध्ये प्रत्येकाची एक भीती असते. म्हणजे एखादा माणूस, आता आपण पाहतो की अनेक असे आहेत की या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र विचारांची परंपरा आहे. महाराष्ट्रानं देशाला अनेक मोठे मोठे व्याख्याते दिले. राजकीय क्षेत्रात पाहिलं तर अनेकांचं करिअर वक्तृत्वामुळे घडलेलं आहे. अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील, अनेक नावं आहेत. आता मनात प्रत्येकाच्या एक इगो असते, बोलता सगळ्यांना येते. काही काही जणांचं असं आहे की नॉलेज खूप असतं, पण स्टेजच्या जवळ गेलं की हातपाय हालायला लागतं. याला कारण काय, आपण कधी पुढेच गेलो नसतो. म्हणजे तेव्हा म्हणा की आपल्याला संधी मिळालेल्या नसतील, किंवा संधी मिळाली तरी आपण त्याचा स्वीकार केला नसेल की जाऊ द्या, मला जमणारच नाही. हा जो एक थोडा निगेटिव्ह अप्रोच आहे. आणि याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा होऊ शकतो की जेव्हा शाळा स्तर आहे, त्यासाठी सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. आणि आता तर शाळेत एवढे काही उपक्रम आहेत की प्रत्येक मुलाला समोर येण्याची संधी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं जर समोर येऊन थोडं थोडं जरी बोलण्याची सुरुवात केली, एखादं छोटंसं भाषण असेल, समोर येऊन एखादं छोटंसं गीत असेल, त्या छोट्या एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन असेल, घरी आपल्या आजकाल नवीन नवीन कार्यक्रम सुरू राहतात, घरच्या कार्यक्रमात समोर येऊन बोलणं, असं जर टप्प्याटप्प्यानं आपण करत गेलो तर ते आपल्यामध्ये जे काही एक संभाषण कौशल्य आहे आणि एक स्टेज करेज आहे ते ऑटोमॅटिक वाढत जातं. आणि एका पातळीनंतर मग आपल्याला कळतं की आता आपण वाचलं पाहिजे. कारण असं म्हणतात की पुस्तक वाचल्यानं माणसाचं मस्तक घडतं. तर मग जसं जसं आपण वाचत जाऊ तसे तसे नवीन शब्द आपल्याला माहित पडतात. अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या व्याख्यानमाला असतात, टीव्हीवर अनेक चांगले कार्यक्रम असतात, ते जर ऐकले त्यातून काही नवीन विचार ऐकायला मिळतात. मग त्याचा वापर आपण आपल्या निवेदनात, संचलनात, भाषणामध्ये करू शकतो आणि ही कला आपण आणखी वाढवत नेऊ शकतो. पण मला वाटतं की सगळ्यात महत्वाची सुरुवात तिथूनच आहे. कोणत्या सूत्रसंचालन असेल, निवेदन असेल एखाद्या गोष्टीचं, आणि आलेल्या संधीचा आपण स्वीकार करता आला पाहिजे की चला, मला तुटका मुटका काय होईना, पण 5 ओळी तरी मी समोर जाऊन बोलू शकतो. आता मला विचारत, तुम्हाला जी आता तुमची जी आवडती एखादी कविता आहे ती आम्हाला सांगा म्हणजे. आता कविता लिखाणामध्ये सगळ्यात, आता मी ग्रामीण भागातून आलोय, तर आपल्या सभोवतीचा परिसर, शेती माती असेल, ग्रामीण भाग असेल, जे काही होतं तोच आपल्या लिखाणात आपण समाविष्ट असतो, कारण त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो. आणि योगायोग असा की ज्या शिवाजी महाविद्यालयाचं मी नाव घेतलं, या शिवाजी महाविद्यालयातून महाराष्ट्राला अनेक नामान कवी, साहित्यिक, लेखक मिळाले. त्यामध्ये शिवाजी महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते, आदरणीय लोककवी आमचे गुरुवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ सर, आया मातीत मातीत ज्यांची कविता महाराष्ट्रभर गाजली, लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ सर असतील. त्याच महाविद्यालयातून आदरणीय नारायण कुलकर्णी कवठेकर सर आहेत, प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत सर आहेत. अशी अनेक मान्यवर नावं त्या कॉलेजमध्ये होती आणि त्यांचा आम्हाला थोडा काळ का होईना सहवास मिळाला. त्यानंतर शिक्षणाच्या निमित्तानं कोकणात गेलो. कोकणात तर साहित्य आणि संस्कृतीचं वातावरण खूप मोठं आहे. तिथं अनेक साहित्यिकांना जवळून पाहता आलं. तेव्हा कॉलेजला, प्रत्येक कॉलेजचा जो वार्षिक अंक निघतो, आता त्याचं खूप मॉडेल रूप झालेले आहे.
तेव्हा प्रत्येक कॉलेजचं एक हस्तलिखित तयार व्हायचं डीएड कॉलेजचं. तर मग आता आम्हाला ते आवड असल्यामुळे आम्ही त्यामध्ये संपादकीय मंडळात होतो. तर 2006 साली आम्ही जे आमचं एक कॉलेजचं हस्तलिखित तयार केलं होतं तेव्हा त्याची स्पर्धा भरायची आणि त्यातून जे विजेते होतील त्यांना कोल्हापूर डिव्हिजनला अशा नामांकित साहित्यिकांसोबत भेटण्याचा वगैरे योग आहे. मला आठवतं 2006 साली ज्या आदरणीय डॉक्टर विश्वास पाटील सर यांचे आताच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते साताराला जे आता झाले. तर त्यांची भेट घेण्याचा योग आम्हाला तिथं झाला. नगर वाचनालयामध्ये सर आले होते. आम्हाला ते आमचं त्या याच्यामध्ये पारितोषिक मिळाल्यामुळे त्यांच्याशी आम्हाला मग तेव्हा सरांनी त्यांचा अनुभव सांगितला. त्यांची पानिपत कादंबरी खूप गाजली, याच्यावर चित्रपट पण आला. आता त्यांची संभाजी महाराजांची संभाजी कादंबरी आहे. मग अशा ज्या काही संधी मिळाल्या यातून अनेक नामवंत साहित्यिकांसोबत कवींसोबत भेटता आलं. मग जसं जसं मी लिहायला लागलो हे करायला लागलो आता आपण ज्यांना आजपर्यंत आपला आदर्श मानतो त्यांच्यासोबत जेव्हा आपण खुर्चीला लावून बसतो किंवा त्यांच्या समकक्ष आपण एखादी कविता सादर करतो तो मला वाटतं क्षण आपल्यासाठी या मिळालेल्या पुरस्कारापेक्षाही मोठा असतो. की त्यांनी आपल्याला विठ्ठल वाघ सर आमचे गुरुवर्य आहेत. सरांनी आपल्या पाठीवर अनेकदा शाबासकीची थाप दिली, सरांच्या समोर कविता सादर केल्या. तर मग ती जी शाबासकीची थाप मिळाली ती जीवनाला माणसाच्या खूप कलाटणी देते. ती प्रेरणा खूप महत्वाची आहे प्रत्येक आता. आणि प्रत्येकाची परिस्थिती सामान्यच असते. आणि मग हा जो काही भोवतीचा परिसर आहे यामध्ये अनेक याच्यामध्ये जेवढे काही अवॉर्ड आहेत वेगवेगळ्या याच्याशी जुळत गेलो साहित्य जवळ. यामध्ये आवर्जून सांगावं असं वाटतं की अखिल भारतीय मराठी साहित्य शेतकरी साहित्य परिषद आहे. आपले शेतकरी साहित्य संघटनेचे जे आदरणीय दिवंगत शरद जोशी साहेब होते त्यांच्या नावानीच गंगाधर मुठे सर म्हणून त्याचे कार्याध्यक्ष त्यांनी सुरू केली. तर ते पूर्ण शेतीमातीशी निगडीत आहे. तर यामध्ये दिसतात त्या अवॉर्ड मध्ये ते टिफन काढलेली आहे आणि त्याला पेनाचं टोक दाखवलेलं आहे. तर ते विश्वस्तरीय स्पर्धा घेतात ऑनलाईन, विश्वस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धा वेगवेगळ्या 17-18 प्रकारांमध्ये घेतात. तर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की एकदम पारदर्शक ऑनलाईन गुणांकन आणि त्यामध्ये देश विदेशातून पण मराठी भाषिक लोक सहभागी होतात. मला त्यामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आतापर्यंत 6 वेळा प्राइज मिळालं विश्वस्तरीयमध्ये. मग पैठणला आदरणीय संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव सर होते, सुप्रसिद्ध लोककवी, त्यांच्या हस्ते मिळालं. प्रभादेवी मुंबईला पाठीमागे संमेलन झालं होतं त्यामध्ये आपले डॉक्टर विठ्ठल वाघ सर होते, मकरंद अनासपुरे होते. आता नाशिकला कार्यक्रम झाला त्यावेळेस नाम फाउंडेशन जे नाना पाटेकर सर आले होते, प्रसिद्ध अभिनेते. म्हणजे ही संघटना आहे. अकोल्याचा अंकुर साहित्य संघ आहे. आता वराडी बोलीसाठी अकोल्यामध्ये अखिल भारतीय वराडी साहित्य मंच नावाची संस्था आहे. यामध्ये वराडीचे पण बरेचसे दिसतील. तरुणाई फाउंडेशन म्हणून एक आहे. असे जे वेगवेगळ्या संस्था आहेत. आता वाशिम मध्ये कार्यरत असताना इथला जो अजिंठा क्रिएटिव्ह ग्रुप आहे त्याच्याशी मी जुळलो. हिंगोलीमध्ये कार्य करत असताना ज्ञानदानाचं मराठा सेवा संघाच्या संपर्कात होतो. या माध्यमातूनही बऱ्याचशा व्याख्यानमालेमध्ये मला जाता आलं, संचलनाची निवेदनाची संधी मिळाली आणि या माध्यमातून मग हा व्याख्यानाचा प्रवासही सुरूच होता. आणि जिथं जिथं गेलो तिथं तिथं अनेक मान्यवरांना भेटता आलं, त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि इथून मग हे लिखाण मला वाटतं की चांगल्या पद्धतीने फुलत गेलं. आणि सोबतीला वाचन आहे, जसा वेळ मिळतो त्याच्यात जसं जसं वाचन वाढवण्याचा प्रयत्न करतो. योगायोग असा आहे की आमच्या गावामध्ये गोपाल खेळला म्हणजे माझे आजोबा त्या काळात MA LLB BT झाले होते. पण वकिली करून खूप पैसा कमावता आला असता, पण एक आदर्श पेशा म्हणून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर आमचे काका भाई प्रदीपजी देशमुख म्हणून लोकनेते म्हणून सगळीकडे ओळख आहे. जवळपास 35 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते, गटनेते होते. पण संपूर्ण आयुष्यात 1 रुपयाचाही त्यानं भ्रष्टाचार केला नाही. मग घरातला हा जो संस्कार असेल, आई वडिलांचे संस्कार, हा आपल्यात आला आणि आपणही एक चांगल्या पाऊल वाटेवरून चाललं पाहिजे म्हणून मग त्या काव्य संग्रहाचं नाव मी पाऊल. आणि अशा पद्धतीनंच आपली जडणघडण सुरू होती आणि हे सभोवतीचे विषय मग जे काही दिसतात ते आपण कवितेत मांडण्याचा प्रयत्न करतो. आता मला एक विचारायचं होतं, जे आपलं वाचन असते, समजा आपल्याला वाचन करायचं, आता नवीन हे विद्यार्थी असतात कोणी असेल, त्या वाचन कसं केलं पाहिजे, समजा सुरुवात कशी केली पाहिजे वाचनाची. आता बरंच मी घेतो वाचन करायला पुस्तक घेतो समजा, तर 4-5 पेजेस मी वाचल्यानंतर मग मला नाही वाटत समजा पुस्तक समोर, असं होते कधी बऱ्याच वेळेस होते. बरं, याच्या आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते आपला मुद्दा होता की एक कवितेचा, ते पण कविता एक घेऊया. एक आपल्याला एक कविता आता सर म्हणजे त्यांची आहे ती वाचून दाखवणार आहे समजा. ती कविता एकदा घ्या ना आपली. एक आता आपल्या घरामध्ये आता तुम्ही युट्यूबचं चॅनल चालवता, पण तुमचं चॅनल लोकप्रिय झालं, दुसरं चॅनल तुमचं सुरू झालं. कारण काय की तुम्ही आपल्या काळजातली जी भाषा आहे ती वापरता, म्हणजे लोकांना जी भाषा कळते ती. पण आजकाल आपल्या बोली भाषेत बोललो लोकांना ते अडाणीपणा वाटते की अडाणी बोलते, बोलले तुले आपलं तुपलं येते. कारण सगळं आता शहरीकरणाच्या इकडे झालेलं आहे, गाव शहराकडे येत आहे.
तर मग आपली जी मूळ बोली आहे वऱ्हाडी, आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हो. पण सगळ्या यायचं जर म्हणणं पाहिलं तर मूळ काय आहे, आपली बोली आहे. बोली माणसानं मूळ विसरता का म्हणे, बोली टिकली तर भाषा टिकली. भाषा टिकेल, बरोबर. आणि आपली वऱ्हाडी बोली तर इतकी गोड आहे हो. की महानुभाव पंथाच्या याच्यामध्ये पण वऱ्हाडीचे काही दाखले आलेले आहेत. तर तीच वऱ्हाडीची महती सांगणारी एक कविता, बरं. कारण आपल्या वऱ्हाडातच आपलं सगळं काही लहानपण सगळं गेलंय. हो. तर ती वऱ्हाडी बोलीची एक कविता लिहिली, वऱ्हाडीचं गोंधन. वऱ्हाडीचं गोंधन. वऱ्हाडीचं गोंधन नावाची कविता सादर करतो. किती सांगू रे महती माया वऱ्हाडी बोलीची, ताटामंदी शोभे जशी गळ्या पोई पुरणाची, ताटामंदी शोभे जशी गळ्या पोई पुरणाची, माया वऱ्हाडी बोलिले येते मातीचा रे गंध, तुले मले जोडतात जीवा भावाचे संबंध, वऱ्हाडीच्या शब्दाईच गळ्या न्यार हाय जग, जशी ती फन वळते काया वावरात रे घ, जशी ती फन वळते काया वावरात रे घ, गेलं उखय मुसय. आता घरात जे उखळ मुसळ जे होते सगळे जुने भांडे मिक्सर मुळे गायब झाले, की गेलं उखय मुसय आता हारोपल जात, बोली वऱ्हाडी सांगते महानुभावाशी नात, बोली वऱ्हाडी सांगते महानुभावाशी नात, कवलातल्या दुःखाले. आता सगळं सिमेंट संस्कृतीचं जग आलंय, कौलई गावातून हद्दपार झालेले आहे, की कवलातल्या दुःखाले बोली भाषेत ओवीत, नान वऱ्हाडी बोलीच आता वाजते टीव्हीत. टीव्हीवर तुम्ही पाहिलं असं अनेक मराठी मालिकांमध्ये मुद्दामून वऱ्हाडीचे आता संवाद घेत आहेत. मराठीचे वऱ्हाडी ज्यांना बोलता येते त्यांना, की नान वऱ्हाडी बोलीच आता वाजते टीव्हीत, वऱ्हाडीच्या नावावर लोक चमकू रायले, साऱ्या यशाले त्याईन बोली भाषेले वाह्यले, मातृभाषा मराठीचा मले हाय अभिमान, माझ्या वऱ्हाडी बोलीची गळ्या न्यारीच रे शान, गळ्या न्यारीच रे शान. अशी आपल्या वऱ्हाडी बोलीची एक माहिती सांगणारी रचना होती. मग अशाच कविता ज्या आहेत, समजा आपले जे जवळचे विषय असतील, शेती माती असेल, हे असेल, तर यावर लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि सुरू आहे हा काव्य प्रवास असं. म्हणजे आता मग वाचनाचा थोडासा आपला प्रश्न होता, हो, तर वाचनाचं कसं केलं पाहिजे, त्याची सुरुवात केली पाहिजे. समजा मी तुम्हाला सांगितलं की बाबा आता- 4-5 पेजेस वाचतो. हो हो. आता जसं कविता आहे, आता वाचनाच्या आधी आपण लेखनाबद्दल बोलूया, की आता समजा 2014ला पाऊल खुणा हे काव्य संग्रह आला, 14 पासून आता 2026 पर्यंत लिहिलं मी, बरंच लिहिलं. पण असं म्हणता नाही की ठरवून असं लिहितो बा, आता वही घेतली बसलो आता 2-4 कविता लिहून काढतो, असं काही नाही. कविता ही विजेसारखी आहे, ती आल्यानंतर, तो विचार तुमच्या मनात आल्यानंतर तो तुम्हाला पकडता आला पाहिजे. ती थीम जर तुमच्या पकडली नंतर, तेव्हा जर तुम्ही ती कागदावर उतरली तर ती कविता तुमच्या याच्यात, कदाचित नंतर तुम्ही त्या विषयावर हे म्हणता आणि ठरवून. आणि आता प्रत्येक लिखाणामागे एक वाचनाची पार्श्वभूमी आवश्यक आहे. आता वाचनाचं म्हटलं तर तुम्ही वयोगटानुसार आपण वाचन घेऊ शकतो. समजा आता ज्यांचा 7वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांना जर आपण एकदम म्हटलं तुम्ही कादंबरी वाचा, नाही, मग त्यांच्या वयोगटानुसार आता तर कॉमिक्स आहेत, अनेक छोट्या छोट्या महापुरुषांची चरित्र आहेत, छोटी छोटी 10-10, 20-20 पानांची. मराठा सेवा संघातर्फे अनेक पुस्तकं प्रकाशित केली जातात, किंवा इतर यांच्यातर्फे पुरोगामी चळवळीतर्फे अनेक पुस्तकं आहेत. तर त्याच्या वयाला अनुरूप जर असं आपण छोटं छोटं जरी वाचनाचं दिलं, छोट्या छोट्या गोष्टी असतील, गोष्टी रूपात चित्रकथा असतील, तर त्याला एकदा ती आवड लागली. आता आपण म्हणतो प्रत्येक घरात आहे की मुलं मोबाईल सोडत नाहीत, मोबाईल सोडत नाहीत. मोठे काय करतात त्याचं अनुकरण ही लहान मुलं करत असतात. आता घरात 6 जण आहेत, 6 जण जर मोबाईल घेऊन बसत असतील तर तुमचं अनुकरण घेऊन ते पुस्तक घेऊन कसं बसतील? तुमच्या 6 पैकी 6 जण जर पुस्तक घेऊन बसले तर घरातली लहान मुलं पण पुस्तक घेतील. हे एक सिद्धांत आहे हा. मग त्या वयोगटानुसार तुम्ही 7वीच्या नंतर पुढे गेलात. आता आपल्याला शाळेमध्ये प्रकल्प असतात, ते असतात. रेडीमेड न घेता आपण स्वतः, आता काय गुगल आहे, पटकन टाकलं, सर्च केलं, त्यापेक्षा एखादा संदर्भ ग्रंथ आणला लायब्ररीतून, तो चालला,
त्यामधले काही टिपण काढले तर तो वाचनाचा जो अंग आहे तो आणखी आणखी वाढत जातो. बरोबर. आणि एक आपल्या मनामध्ये जिज्ञासा असली पाहिजे की अरे आता आमच्या शाळेमध्ये हा उद्या या महापुरुषांची हे करायची आहे, मग त्याच्यावर एखादं मला पुस्तक आणायचं, त्यातले काही नोट्स काढायचे, वाचायचे. बरोबर. आणि वर्तमानपत्र असेल, वर्तमानपत्रात पण काय वाचतोय आपण, अनेकसे साहित्यिक पुरवणे येतात, काही शैक्षणिक पेजेस असतात, त्यातले लेख पण चांगले असतात, संपादकीय लेख चांगले असतात, असं आपण वाचू शकतो. देश विदेशामध्ये येते. म्हणजे आपला वाचनाचा जो हे आहे आपण आवाका वाढवत जर ठेवला, मग वयानुसार आपण नंतर जर स्पर्धा परीक्षांकडे वळलो तर मग आपला वाचनाचा निकष स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांकडे जातो, ऐतिहासिक. पण मुळात असं आहे की तुम्ही एकदा वाचलेलं कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार नाही, पण त्याचा फायदा तुम्हाला नक्की होतो. कविता लेखनात असेल, बोलण्यात असेल, व्याख्यानात असेल, ते संदर्भ आणि जेवढं तुम्ही वाचाल तितकंच तुम्हाला चांगलं ऐकता पण आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला मुलांना हे पण सांगितलं पाहिजे की तुम्ही काय पाहिलं पाहिजे टीव्हीवर. टीव्हीवर अनेक चांगल्या मालिका आहेत. आता सावित्रीबाई फुलेंची मालिका सुरू आहे, त्यानंतर आधी राजा संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांवर मालिका होत्या, बाबासाहेबांवर मालिका होती. तर मग या मालिकांमधून काही प्रसंग खरे खोटे असू शकतात, पण त्यातून आपली घरामध्ये चर्चा होते. म्हणजे आपण जर एखादा चांगला कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये नामांकित व्याख्यानमाला असतात, त्याला जर आपण सहकुटुंब मुलांना घेऊन गेलो तर ते विचार त्यांना ऐकता येतात. मग अशा प्रकारे त्यांची जडणघडण होत राहते आणि असा वाचनाचा प्रवासही ते सुरू ठेवू शकतात. आणि एकदा त्याला कळलं की वाचल्यामुळे माझ्यात बदल होत आहे बा थोडाफार, तर मग तो मुलगा पुस्तक सोडत नाही. त्याला मनातून जोपर्यंत आवड निर्माण होत नाही. आता उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे, तर अनेक ठिकाणी असं आहे की मुलांना ज्यांना सवय लागलेली ते ठरवून ठेवतात मला या उन्हाळ्यात ही 4-5 पुस्तकं तरी वाचायची आहेत हिच्या. म्हणजे असं आपण ठरवू पण शकतो, पण त्यासाठी एकदा ती आत्मिक सवय लागणं आणि आवड निर्माण होणं आवश्यक. काही प्रश्न राहिले का अजून सांगा. बाकी काही नाही. तुम्ही जे अवॉर्डचं म्हणता, अवॉर्ड मध्ये समजा असं म्हटलं तर आता अवॉर्ड भेटणं एक वेगळं हे मानतात. सध्या असं झालंय की अनेक संघटना अनेक हे आहेत ठिकठाकाने, म्हणजे एखादा पुरस्कार मिळाला ते लोक त्याच्याकडे वेगळ्या पाहतात, यानं काहीतरी सेटिंग केली असेल. पण आपल्याला असं सांगायला आनंद वाटते की आपले जेवढे काही अवॉर्ड असतील, यात काही साहित्य संमेलनातले, कवी संमेलनातले आहेत, काही वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. आता नाशिक कवी नावाची संस्था आहे, त्याचा तो अवॉर्ड आहे नाशिक कवीचा. हा माझ्या माय कवितेला मिळाला होता. पूर्ण महाराष्ट्रातून ते दरवर्षी, खूप वर्षाची परंपरा आहे त्याला पण, या समितीला दरवर्षी ते मागवतात, त्याचं परीक्षण करतात आणि त्यातून ते 3-4 कविता असतील, काही काव्यसंग्रह असतील निवडतात, त्यामधून तो मिळालेला आहे. बरं, आपल्या माय कविता मग थोडेसे आपल्याला. आता आई हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असते, कारण आई मुळात प्रत्येकाची कविताच आई असते, एक असते. कारण असं म्हणता येते की बा जगाच्या पाठीवर कुठेही गेलेत. आता माझा जो दुसरा काव्यसंग्रह आहे त्याचं नावच मुद्दाम मी ते घेतलं की माय माती अंती. माय माती अंती. कारण सृजनाचं जे काही आहे दान, ते या पृथ्वीनं फक्त स्त्रीच्याच हातात दिलेलं आहे. ती नवीन निर्मिती ती करू शकते काहीतरी. तर आईची कविता असा एकही कवी नसेल मला नाही वाटत की ज्याने आईवर लिहिली नसेल. मी असं लिहिलं होतं की माय कस्तुरीचा गंध, माय कस्तुरीचा गंध, जीवनाचे या सारखी, बाप हिमालय माझा माय सह्याद्री सारखी, माय सह्याद्री सारखी, सडा सारवण करी माय रांगोळी काढिते, ते वेपनती प्रमाणे सदा घरा उजळीते, धग इस्तवाची सोसे माय थापते भाकर, मायासाठी कोहिनूर तिच्या हाताची बिल्लोर, मायासाठी कोहिनूर तिच्या हाताची बिल्लोर, तिच्या हाताची बिल्लोर, माय कस्तुरीचा गंध. माय रूप ईश्वराचे तीच खरी ओंकार, स्पर्श तो परिसा परी देतो जीवनाकार, माय कस्तुरीचा गंध. अशी ती मायावरची कविता आहे. तर यामध्ये मग अशा प्रत्येक अवॉर्डच्या मागे एक एक समजा आपण म्हटलं तर एक एक, कारण की हा जो प्रवास आहे यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आहे, आई वडील, पत्नी, मुली, सगळं.
कारण आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा हे सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. ते आहे म्हणून आपण इतक्या लांबपर्यंत जाऊ मला तेच शकतो. प्रश्न पडला होता की सांग- घरच्यांचा सांभाळा. support हा. कसा असते काय? नाही हे सगळ्यांच्या याच्यावरच हे काही आहे. कारण की हा प्रवास काही सोपा नाही आहे. अनेकदा रिझर्वेशन मिळत नाही, रेल्वेच्या डब्यात कुठं कुठं बसून जावं लागते, दुसऱ्या दिवशी सादरीकरण करा, तिकडून येऊन पुन्हा ड्युटीवर हजर व्हा. म्हणजे ही तारेवरची कसरत आहे.